नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया भारती एअरटेल पासून. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये आपल्याला मोठी घसरण बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे या कंपनीमध्ये मोठी ब्लॉक डील झाली आहे. प्रमोटर ICIL यांनी जवळजवळ 3.43 ते 3.5 कोटींचे शेअर्स काय केले, ब्लॉक डीलद्वारे विकले आहेत आणि त्या पूर्ण स्टेकची जी किंमत आहे ती 7,400 करोड इतकी आहे. आणि या विक्रीनंतर काय झालं, एअरटेलचा शेअर प्री मार्केट आणि ओपनिंगमध्ये जवळपास 3% आपल्याला घसरताना बघायला मिळाला. परंतु कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट स्ट्रॉंग असल्यामुळं मार्केटमधील तज्ज्ञ या स्टॉकवरती लॉंग टर्मसाठी पॉझिटिव्ह आउटलुक ठेवत आहेत. आता इन्व्हेस्टरसाठी काही महत्त्वाचे पॉईंट आहे. घाईघाईने विक्री करू नका. ब्लॉक डील म्हणजे प्रमोटरने मोठा हिस्सा विकला आहे पण कंपनीचे फंडामेंटल्स खराब झालेत असा याचा अर्थ नसतो. एअरटेलचा बिझनेस, त्यानंतर ARPU, 5G रोलआउट, आफ्रिका ग्रोथ सर्व मजबूत आहेत. किंमत जर पडली तर हळूहळू खरेदी करण्याचा विचार करा. ब्लॉक डीलमध्ये शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून काय होतं, शेअर थोडा थोडा खाली येतो. हे एकदम सामान्य आहे. लॉंग टर्म गुंतवणूकदारांनी पडलेल्या किमतीमध्ये नेहमी संधी शोधायची असते. त्यानंतर पुढे बघणार आहोत NCC. या स्टॉकमध्ये सुद्धा सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली, परंतु प्रॉफिट बुकिंगमुळं ही वाढ टिकू शकली नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे NCC या कंपनीला 2,062 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे पण कंपनीचे जे रिझल्ट आहेत ते कमजोर आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांनी काय करायचं आहे, घाई करायची नाही. आधीच गुंतवणूक जर असेल तर SIP स्टाईल तुम्ही ॲव्हरेजिंग करू शकता. नवीन गुंतवणूकदारांनी 2-3 टप्प्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि शॉर्ट टर्म ट्रेड मात्र यामध्ये थोडासा रिस्की असेल. त्यानंतर लॉंग टर्ममध्ये कंपनीचे फंडामेंटल्स एकदम ठीक आहेत पण व्हॉलेटिलिटी आपल्याला स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर पुढे बघणार आहोत MCX. या स्टॉकमध्ये आज आपल्याला जबरदस्त तेजी बघायला मिळाली आणि स्टॉक पहिल्यांदाच ऑल टाइम हायला गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामागचं कारण म्हणजे ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये जबरदस्त वाढ. कमोडिटी मार्केटमधील मागील काही दिवसात जोरदार ट्रेडिंग झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचा थेट फायदा MCXला झाला. त्यानंतर ब्रोकरेज हाऊसचं पॉझिटिव्ह व्ह्यूज. UBSने MCXचं जे लक्ष्य आहे म्हणजे जे टार्गेट आहे ते 12,000 रुपये इतकं ठेवलं आहे. म्हणजे अजून या शेअरमध्ये वाढीची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मजबूत आर्थिक कामगिरी. कंपनीचा नफा वाढला, त्यानंतर ट्रेडिंग टर्नओव्हर सुद्धा वाढला आणि विशेषतः बुलियन ट्रेडिंग जबरदस्त वाढलं. त्यानंतर कंपनी नवीन प्रॉडक्ट सुद्धा लॉन्च करणार आहे ज्यामुळं एक्सचेंजवरील ॲक्टिव्हिटी वाढत आहे. आता गुंतवणूकदारांनी काय करायचं, MCX हा स्टॉक एक्सचेंज बिझनेस आहे म्हणजे एखाद्या मोनोपॉली मॉडेलसारखा. मजबूत कॅश फ्लो प्लस कमी कर्ज यामुळे लॉंग टर्म गुंतवणूकदारांसाठी चांगला मानला जातो. पण 10,000च्या वर व्हॅल्युएशन महाग होणार आहे म्हणून SIP मध्ये खरेदी करणं जास्त सुरक्षित असेल. त्यानंतर शॉर्ट टर्म ट्रेडरसाठी शेअर 3 दिवस सलग वाढला आहे त्यामुळं थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. 9,600 ते 9,800 या सपोर्ट झोनला लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन इन्व्हेस्टरने काय करायचे, स्टॉकमधील टॉपची खरेदी टाळायची आहे. त्यानंतर करेक्शन आल्यानंतर छोट्या प्रमाणात तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर पुढे बघणार आहोत HDFC AMC. या स्टॉकमध्ये आज आपल्याला 50% घसरण बघायला मिळाली. कंपनीच्या शेअरची किंमत आज आपल्याला अर्धी बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीने 1:1 बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजे 50% घसरण नसून टेक्निकली हा ड्रॉप होता. आता बोनस शेअर्स म्हणजे काय, जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर कंपनी तुम्हाला एक अतिरिक्त शेअर मोफत देणार आहे म्हणजे तुमची शेअरची संख्या आता दुप्पट होणार आहे. मग शेअरची किंमत 50% का कमी झाली असा प्रश्न काही लोकांना पडला असेल, कारण बोनस नंतर काय होतं, कंपनीची एकूण शेअरची संख्या सुद्धा वाढते त्यामुळे शेअरची किंमत आपोआप अर्धी होते. पण गुंतवणूकदारांची एकूण इन्व्हेस्टमेंट
तीच राहते. गुंतवणूकदारांनी काय करायचं, घाबरायचं नाही, कारण हा क्रॅश नाहीये, हा फक्त बोनस इश्यूमुळे झालेलं एक गणित होतं. तुमची गुंतवणुकीची जी व्हॅल्यू आहे ती तशीच असणार आहे. किंमत अर्धी झाली आहे, पण शेअर्स मात्र तुमचे दुप्पट झाले आहे. तुमची एकूण रक्कम सुद्धा सेम असणार आहे. लॉंग टर्म साठी एकदम सकारात्मक आहे. बोनस देणं म्हणजे कंपनीकडे चांगला कॅश फ्लो आहे आणि ती गुंतवणूकदारांना काय करते, प्रोत्साहित करते. त्यानंतर बघणार आहोत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. या स्टॉकमध्ये सुद्धा आज आपल्याला वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीने पुन्हा एकदा आयकॉनिक सिएरा SUV ही भारतामध्ये लॉन्च केली आहे आणि त्याची बुकिंग सुरू होणार आहे 16 डिसेंबर 2025 आणि डिलिव्हरी जानेवारी 2026. यामध्ये अनेक इंजिन पर्याय आहेत आणि भविष्यात AWD व्हर्जन सुद्धा येणार आहे. आणि ही घोषणा होताच टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज आपल्याला वाढ होताना बघायला मिळाली. त्यानंतर सिएराचा जो रिवायवल आहे तो टाटासाठी मोठा पॉझिटिव्ह सिग्नल आहे. गुंतवणूकदारांनी काय करायचं, टाटा मोटर्स ही फंडामेंटली एकदम स्ट्रॉंग कंपनी आहे. EV प्लस SUV याने पोर्टफोलिओ मजबूत होत आहे. शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलेटिलिटी राहील, पण लॉंग टर्ममध्ये आपल्याला मोठी ग्रोथ स्टोरी पाहायला मिळेल. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी होल्ड केलं तरी चालेल, परंतु ज्यांना नवीन एंट्री घ्यायची आहे त्यांना करेक्शनमध्ये खरेदी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.